एक छानशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. काय सांगणार आहे? गोष्ट सांगणार आहे. आता बघा, आपण खूप साऱ्या गोष्टी ऐकतो. कुठल्या कुठल्या गोष्टी बरं ऐकतो सांगा? जादूच्या, परीच्या, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, व्हेरी गुड. जादूगाराच्या गोष्टी, अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत ऐकल्यात की नाही? त्याच्यामध्ये ससा कासवाची गोष्ट आहे, अजून माकडाची आहे की नाही, जादूचं जातं, माकड आणि उंदीर नाहीये, टोपीवाल्याची आहे, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी. आजीबाईची आजीबाईची गोष्ट आहे, मग खूप राजाची पण गोष्ट आहे, मांजरांची दहीहंडी ती पण गोष्ट बघितली की नाही सकाळी आपण? म्हणजे आपण खूप साऱ्या गोष्टी आतापर्यंत ऐकल्यात की नाही? 5 माकडांची गोष्ट ऐकलेली आहे, चिंटूची गोष्ट ऐकलेली आहे, गट्टू चिंटीची गोष्ट ऐकलेली आहे, अजून चिंकीची ऐकलेली आहे, हत्तीची ऐकलेली आहे. म्हणजे खूप गोष्टी आपण आतापर्यंत ऐकल्यात. कारण आपल्याला त्याने काय सांगितलं, केक वरून भांडण झालेलं, मी खाणार. मग माकडाने त्यांना वाटून देताना सगळा स्वतःच खाऊन टाकला, मग की नाही? फस्त केलं, म्हणजे दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा उंदीरची गोष्ट, कबुतराची, गणपतीची, कुत्र्याची, लोभी कुत्र्याची आहे की नाही? मग खूप गोष्टी आपण आजपर्यंत ऐकल्या आहेत, सांगितल्या पण तुम्ही मला काही गोष्टी, तुम्ही काही ऐकल्या. आता मी तुम्हाला एक छान आणि वेगळी गोष्ट सांगणार आहे, जी की तुम्ही कधीच ऐकलेली नसणार. बघा, एक की नाही छोटासा तुमच्यासारखाच मुलगा होता, तुमच्यापेक्षा थोडासा मोठा होता, 10 वर्षाचा मुलगा. त्याचं नाव काय होतं? वल्लभ. काय नाव होतं? वल्लभ नाव होतं. आणि एकदा काय झालं, जसं की तुम्हाला कधीतरी काहीतरी लागतं, काहीतरी आजार होतो की नाही, जखम होते की नाही, तसं त्या वल्लभच्या काखेमध्ये, काख कळते का? इथे काखेमध्ये काय झालं, असा मोठा गोळा आला. काय आला? गोळा आला, फोडी आली मोठी, आणि ती खूप दुखायची. मग त्याला डॉक्टरकडे नेलं, खूप सारी औषधं केली, इलाज केला, पण त्याचा गोळा काही बरा होईना. मग सगळे थकून गेले की आता काय करावं बरं, खूप दुखत आहे गोळा वल्लभचा, मग आता काय करायचं? मग असंच एका व्यक्तीने त्यांना सांगितलं की आपल्या गावाच्या बाजूला एक छोटं गाव आहे, आणि त्या गावामध्ये एक वैद्य बुवा राहतात. कोण राहतात? वैद्य बुवा राहतात. मग तुम्ही काय करा, त्या वैद्य बुवांकडे जा आणि त्यांना तो गोळा दाखवा, ते काय सांगतात बघा. मग वल्लभ आणि त्याचे आई वडील गेले त्या वैद्य बुवांकडे. कोणाकडे गेले? वैद्य बुवांकडे. वैद्य बुवांकडे गेल्यानंतर वैद्य बुवांनी सांगितलं, काय सांगितलं, की ही जखम बरी होईल, ही फोडी बरी होईल, पण त्यासाठी काय करावं लागेल माहितीये का तुम्हाला? त्यासाठी लोखंडाची अशी सळई घ्यायची. सळई माहितीये ना? लोखंडाची अशी मोठी मोठी काय असते, सळई म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, पट्टी अशी लांबच्या लांब गोल गोल असते की नाही, ती सळई सारखी. मग म्हटली लोखंडाची सळई घ्यायची आणि ती आगीमध्ये एकदम लाल लाल तापवायची. काय करायची? एकदम लाल होते की नाही लोखंड तापवल्यानंतर, तशी तापवायची. आणि तापवल्यानंतर ती जी फोडी आली का नाही, त्या फोडीला ती लावायची. आणि असं केलं की ती फोडी काय होणार? बरी होणार. त्यांना वाटलं की नाही बाबा, हे तर फार अवघड आहे, एवढ्या छोट्या मुलाला एवढं गरम गरम सळीने तापवायचं. पण वल्लभ जिद्दी होता. वल्लभ घरी आला आणि घरी आल्यानंतर त्यांनी ठरवलं की मी हा उपाय करणार, मी लोखंडाची सळई तापवणार आणि त्या फोडीला त्याने चटका पण देणार. पण आता ती लावायची कोणी? मग त्याने काय केलं, सळई गरम केली, खूप लाल लाल तापवली, आणि तिथेच एका बाजूला माणूस उभा होता. त्याला सांगितलं की भाऊ, एवढ्या सळईने मला काय करा, काखेमध्ये थोडासा चटका द्या. त्या माणसाने सळई हातात पकडली आणि चटका द्यायला जवळ जवळ नेली की हात मागे घ्यायचा. त्याचा हात असा थरथर 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 करायला लागला. का बरं थरथर करायला लागला असेल हात? कारण ती लोखंडाची सळई फार गरम गरम तापलेली.
आणि तो घाबरला की आता जर या सळईने आपण या छोट्याशा मुलाच्या खाकीमध्ये चटका दिला तर किती भाजेल त्याला, तो किती ओरडेल, त्याला किती त्रास होईल. म्हणून तो घाबरायचा, त्याची हिंमतच होत नव्हती चटका द्यायला. 1 वेळा झालं, 2 वेळा झालं, 3 वेळा झालं, तो काही सळईने चटका देईना. मग वल्लभ म्हणाला, अहो भाऊ लवकर चटका द्या, ती सळई थंड झाली, थंड झाल्यावरती काही फायदा होणार नाही. तरीही त्या माणसाचा हात थरथर थरथर कापायचा आणि चटका द्यायला काही त्याची हिंमत होत नव्हती. मग वल्लभने पटकन त्या माणसाच्या हातातून काय केलं, सळई ओढून घेतली आणि खाकीमध्ये अशी ठेवली. आणि मग मात्र त्या आणि असं केल्याच्या नंतर त्याला किती दुखलं असेल की नाही, पण त्यांनी हू केलं नाही की चू केलं नाही, त्याच्या डोळ्यातून पाणी सुद्धा आलं नाही. इतका तो जो छोटा मुलगा होता 10 वर्षाचा वल्लभ नावाचा, इतका धीट होता, एवढी हिंमत त्याच्यामध्ये होती. आणि तो जो वल्लभ नावाचा मुलगा आहे मोठा झाल्यानंतर कोण बनला माहितीये का, आपल्या भारत देशाचे गृहमंत्री, पहिले गृहमंत्री बनले. ते गृहमंत्री म्हणजे तो वल्लभ नावाचा मुलगा. आणि मोठं झाल्यानंतर त्या मुलाचं नाव पडलं सरदार वल्लभभाई पटेल. काय, सरदार वल्लभभाई पटेल, जे की आपल्या भारताचे पहिले कोण होते, गृहमंत्री. कोण होते, गृहमंत्री. आपण बघितलं ना, मुख्यमंत्री असतात, पंतप्रधान असतात, राष्ट्रपती असतात की नाही, पालकमंत्री असतात, उपमुख्यमंत्री असतात, तसेच गृहमंत्री सुद्धा असतात, जे की आपल्या देशाचा कारभार चालवायला मदत करतात. मग हे गृहमंत्री बनले ते कोण, सरदार वल्लभभाई पटेल. आणि मग त्या लोखंडाच्या सळईचा त्यांनी लहानपणी जो त्रास सहन केला होता त्यावरून लक्षात येतं की ते किती धीट होते, ते किती मजबूत होते. आणि म्हणूनच त्यांना मोठेपणी पोलादी पुरुष म्हणायला लागले. काय म्हणायला लागले, पोलाद म्हणजे लोखंडासारखी मजबूती त्यांच्याकडे होती. लोखंड मजबूत असतं की नाही, तुम्ही असं पकडलं तर तुटतं का लगेच, नाही. किती पण त्याच्यावरती घाव घातले तर तुटतं का ते, नाही. मग असे मजबूत मनाचे, मजबूत विचारांचे होते सरदार वल्लभभाई पटेल. आणि म्हणून त्यांना काय बोलतो आपण आता, पोलादी पुरुष. काय बोलतो, पोलादी पुरुष. समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला, पोलादी पुरुष कोणाला म्हणायचं, तर कोणाला म्हणायचं, कोणाला म्हणतो आपण पोलादी पुरुष, सरदार वल्लभभाई पटेल. का बरं म्हणायचे पोलादी पुरुष त्यांना, कारण ते सळीसारखे हा, कारण ते पोलादासारखे कसे होते, भक्कम, मजबूत, स्ट्रॉंग होते. म्हणून त्यांना काय बोलायचे ते, पोलादी पुरुष. कोणाला, सरदार वल्लभभाई पटेल यांना. आवडली गोष्ट. म्हणजे कधी कधी आपल्याला, आपण जर सुरुवातीला त्रास सहन केला तर नंतर जो पण काही आपल्याला त्रास होणार आहे त्याच्यापासून आपल्याला काय मिळते, सुटका मिळते. काय मिळते, सुटका. जर सरदार वल्लभभाई पटेल लहानपणी वल्लभ नावाच्या त्या मुलाने ती सळई जर त्या फोडीला लावली नसती तर काय झालं असतं माहितीये का तुम्हाला, ती फोडी बरी झाली असती का, नाही. ती मोठी मोठी होत गेली असती, मोठी जखम झाली असती, नंतर त्यांचा हात सुद्धा काढावा लागला असता. म्हणजे खूप त्रास झाला असता की नाही नंतर. मग लहानपणीच त्यांनी काय केलं, थोडा त्रास सहन केला, खूप त्रास झाला पण तो सहन केला आणि म्हणून नंतर त्यांना त्रासच नाही झाला. मग तुम्हाला सुद्धा असंच करायचंय. कोणतीही गोष्ट जर करत असताना आपल्याला त्रास होत असेल तर लगेच मागे पळून जायचं का, नाही. थोडा त्रास सहन करायचा. त्रास सहन केला की नंतर आपल्याला काय मिळतो, आराम मिळतो. काय मिळतो, आराम मिळतो. आता तुम्ही छानपैकी अभ्यास केला मस्तपैकी, तर नंतर तुम्हाला काय मिळणार आहे, आराम. पण आता तुम्ही अभ्यास केला नाही, तुमची कामं व्यवस्थित केली नाही तर मोठं झाल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, खूप जास्त त्रास होणार आहे. समजलं, गोष्ट आवडली. आता तुम्ही टाळ्या काय उद्या वाजवणार, व्हेरी गुड. सांगा, आवडली गोष्ट सगळ्यांना, कशी होती, त्या गोष्टीतल्या मुलाचं नाव काय होतं, अरे 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 विसरले लगेच तुम्ही.
व्हेरी गुड वैष्णवी. वल्लभ काय होतं? आणि मोठं झाल्यानंतर त्यांचं नाव काय झालं? सरदार वल्लभभाई पटेल. आणि ते भारताचे कोण बनले? गृहमंत्री. कोण बनले? गृहमंत्री. आणि सगळे लोक त्यांना कोणत्या नावाने ओळखायला लागले? पुरुष. कोणत्या नावाने ओळखायला लागले? व्हेरी गुड. तुम्ही पण असे छान बना सरदार वल्लभभाई पटेलांसारखे.